नमस्कार मंडळी, कथारंगमध्ये आपलं मनापासून स्वागत. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, पण प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसरे लोक सुखी वाटतात. पण तसं काही नसतं हो. सुखी माणसाचा सदरा अजून तरी कुणाला सापडलेला नाही. वरवर सगळं छान छान दिसतं, पण आतून त्यांना कोणतं दुःख आहे याची कल्पना लोकांना नसते. पण रडत बसून चालत नाही ना. अडचणींवर मात करून जीवनाचा मार्ग सुकर करणं हे खरं बहादुरीचं काम असतं. असंच या कथेमध्ये सांगितलेलं आहे. कथेचं नाव आहे दत्तक. लेखिका आहेत विजया वाड आणि स्वर आहे नंदिनी. तर ऐकूया कथा दत्तक. काय आला रिझल्ट? सुमतीने धडधडत्या छातीने विचारले. मॅलिगन्सी आहे. प्रशांतीचा स्वर उदास होता. कुणाला? रमेशला की तुला? सुमतीची धडधड वाढली. मला आणि रमेशला सुद्धा. काय सांगतेस काय? तुझ्यापासून काय लपवायचे? प्रशांती असं म्हणाली तेव्हा तिला बडबडवून आलं. सुमतीने प्रशांतीच्या गळ्यात हात टाकले आणि अश्रूंना मोकळी वाट करून दिली. जणू प्रशांतीचे दुःख सुमतीच्या डोळ्यातून वाहत होते. दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी. एका शाळेत इयत्ता 10वीपर्यंत शिकल्या. एका कॉलेजात BA बरोबरच झाल्या. दोघींनी पॉलिटिकल सायन्समध्ये BA केलं. मग एका विद्यापीठातून MA आणि PhD केलं. नंतर नोकरी मात्र 2 वेगवेगळ्या महाविद्यालयात लागली. किती वेळ दिलाय? सुमतीनं प्रशांतीला विचारलं. तिचं मन आतल्या आत दंगा करीत होतं. दुःखानं काळवंडलं होतं. 6 महिने आहेत अजून हातात दोघांच्याही. तोवर उत्तमचं काय करायचं ते पाहायला हवं. तिच्या स्वरात अनेक प्रश्न दडण्याचं कारणही तसंच. लग्न झाल्यावर 2 वर्षात प्रशांतीला बाळ झालं. किती गोड गोंडस बाळ. काळ्याभोर पाणीदार डोळ्यांचं आणि कुरळ्या जावळांचं. कौतुकानं माखलं ते सासरी आणि माहेरी. वाजत गाजत बाळ पाळण्यात घातलं गेलं. नाव ठेवायचा मान मात्र सुमती मावशीला मिळाला. दोन्ही घरी आनंद घेऊन आलेला गोड गुणाचा गोंडा. मग सुमती मावशीनं कानात कुर्र केलं. नाव उत्तम बरं का? ती म्हणाली. सख्यांनी मग एकदमच गलका केला. उत्तमच आहे, उत्तम हे नाव बाळाला असा. आणि मग टाळ्या, कौतुक, वर्षाव. पण उत्तमचे डोके उत्तम नव्हते ना. किती गंडे दोरे, किती उपास तापास, किती वैदू, किती मेंदूचे डॉक्टर्स. एकच निर्वाळा. तुमचा मुलगा मतिमंद आहे. कुणासारखा मतिमंद झाला हा? त्याचे आईबाप दोघे प्राध्यापक आहेत. एकीकडचे आजा आजी शिक्षक आहेत, तर एकीकडचे आजी आजोबा आर्किटेक्ट आहेत. कुणासारखा? कुणासारखा? मनातला कोलाहल थांबता थांबत नव्हता. पण नियती जे दान पदरात टाकते ते स्वीकारावेच लागते. खरं आहे ना? आणि न स्वीकारून परिस्थिती बदलते थोडीच. यू हॅव टू ॲडजस्ट. नाहीतर आणखी दुःख, आणखी परेशानी. मग प्रशांती आणि रमेश दोघांनी समजूतदारपणा अंगीकारला आणि त्याला स्पेशल स्कूलमध्ये टाकण्याचा निर्णय एकमतानं घेतला. अर्थात प्रत्येक प्रसंगी सुमती आणि सागर बरोबर होतेच. तुम्ही आता जास्त वाट पाहू नका, लांबण लावू नका. तुमचं मूल तरी चांगलं निपजू दे, प्रशांती म्हणाली. सुमती सागरला म्हणाली, पुरं झालं प्लॅनिंग. आपणही एक गोंडस बाळ घालूया जन्माला. पहा बुवा, भारत दर्शन झाले, पण वर्ल्ड टूर बाकी आहे. आपण फक्त युरोप, अमेरिका पाहिली. तुला 105 देश बघायचे होते ना, फक्त 14 झाले, सागर म्हणाला. आपण बाळांना घेऊन बाकीचे देश बघू. मी नाही लंगोटन दुपटी सांभाळत प्रवास करणार. मी सांभाळीन, मग तर झालं. असं दोघांचं एकमत झालं. पण पाळी काही चुकेना, गर्भ काही राहीना. डॉक्टर आपटेबाई यांना गाठलं, पण तपासणी अंती ती नाकाम आहे हे लक्षात आलं. तो म्हणाला, सुमती, मूल हीच संसाराची इतिकर्तव्यता आहे असं वाटणाऱ्यांमधला मी नाही, निश्चितच नाही. तू अजिबात दुःखी होऊ नकोस. मी यावरून कोणतीही कुरापत कधीही काढणार नाही. त्यानं सुमतीला कुशीत घेऊन तिची समजूत काढली. प्रत्येक गोष्ट मला मिळालीच पाहिजे असा अट्टहास नको. कशासाठी? का हा आग्रह? आई कशी कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टींसाठी नाही म्हणायची लहान असताना. आपण रडायचो, रुसायचो, पण कायम तोच ठेकाणी हे का असायचा का? नाही ना ग राणी? मग एवढं काय बाळ बाळ?
सुमतीला इतकं हायसं वाटलं होतं ना, आपला सागर म्हणजे आपल्या आयुष्यातील सुखाची सतरंजी आहे असंही वाटलं होतं. मुलं नसलेल्या अपत्यहीन जोडप्यात जो कडवटपणा निर्माण होतो तो दोघांमध्ये कणभरसुद्धा नव्हता. मस्त चाललं होतं आयुष्य. आणि आता असं. प्रशांती आणि रमेशचं दुःख ते आपलं दुःख इतकी जवळीक दोघात होती. सागर आणि सुमती यांनी तर असा विचार केला होता की आपण 2 मुलं होऊ द्यायची, एक आपलं आणि एक प्रशांतीचं. पण झाला तोच मुळी मतिमंद निघाला प्रशांतीचा. आणि सुमती अमूल. हिम्मतच नाही होत रे सागर. कसं आयुष्य काढणार आपण दोघंच दोघं? काय काय विचार केला होता आपण. अगं प्रशांती आणि रमेशकडं बघ. मतिमंद मूल धीरानं सांभाळतायत. त्यानं सुमतीची समजूत काढली होती. आणि आता दोघं कशी कॅन्सरनं आजारी पडली. 6 महिन्यानंतर काय होईल? काही मिरॅकल होऊ शकतं का? प्रशांती आणि रमेश दोघेही एकदमच या जगातून गेलेत तर? बापरे, उत्तमचं काय होणार? प्रशांती, उत्तमचा काय विचार केला आहेस? त्याला आम्ही मतिमंद मुलांच्या वसतिगृहात ठेवणार आहोत. अशा मुलांसाठी वसतिगृह असते? सुमतीने आश्चर्याने विचारलं. आहे ग सुमती, नाशिकला आहे. काय सांगतेस? खरंच. पुण्याला मतिमंद मुलांच्या पालकांचं राज्यस्तरीय संमेलन झालं होतं. त्याला आम्ही दोघी भेटलो, मी आणि रजनी लिमये. मतिमंदांच्या जगात त्यांचं मोठं काम आहे. स्वतःचा मुलगा मतिमंद निघाला म्हणून रडत न बसता त्यांनी प्रबोधिनी ही मतिमंदांची शाळा काढली. यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं ट्रेनिंग सेंटर, मतिमंदांना जॉब देणारी फॅक्टरी, वसतिगृह, काय काय हे सारं नाशिक इथं आहे. त्या आणि त्यांचे यजमान दोघे स्वर्गवासी झाले. पण मुलगा गौतम तेथे वसतिगृहात राहतो आणि फॅक्टरीत काम करून पैसे कमावतो, जेणेकरून त्याचे जेवणे, खाणे, राहणे सारे यथोचित स्वकमाईवर होईल. अरे वा. सुमती, आमचाही मुलगा तेथे राहील, शिकेल, काम करेल आणि स्वयंसिद्ध होईल. सुमतीने प्रशांतीचे हात हाती घेतले आणि म्हणाली, पण त्याआधी आम्ही दोघे त्यांचे कायदेशीर आईबाबा होतो. म्हणजे? प्रशांती, आम्ही त्याला विधिवत दत्तक घेतो. अगं तुमच्यानंतर तो पोरका नाही, त्याची काळजी आम्ही दोघं घेऊ. सुमती, प्रशांतीचा बांध फुटला. दोघी अश्रूंनी भिजल्या. ते दत्तक विधान झालं प्रिय वाचकांनो, अगदी विधिवत आणि समारंभपूर्वक. प्रशांती, रमेश दोघंही आता चिंतामुक्त आहेत. त्यांचा उत्तम नाशिकला सुखरूप आहे. आणि सागर, सुमती दर शनिवारी रविवारी आपल्या दत्तक पुत्रास घेऊन येतात. मंडळी, आवडली ना कथा? नक्कीच आवडली असेल. आपल्याही आयुष्यामध्ये एखादी समस्या असेल तर रडत न बसता त्यावर उपाय शोधा. आनंदानं जगा, समाधानानं जगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.